भाग 5. आरमार या घटनेचं राजकीय महत्त्व ओळखणाऱ्या चोलराजा राजराजनंतर 600 वर्षांनी फक्त शिवाजीच. या दृष्टीने 1664ला सिंधुदुर्गाची उभारणी, 1665ची बसनूरची स्वारी ह्या घटना महत्त्वाच्या आहेत. भारतात कायम झालेली पहिली युरोपीय सत्ता पोर्तुगीजांची. ती रोमन कॅथॉलिक असल्यामुळे धर्मच्छलासाठी फार प्रसिद्ध. शिवाजीच्या आधी 50 वर्षे पोर्तुगीजांनी इन्क्विझिशनही सुरू केलं होतं. शिवाजीच्या वेळी तोही छळ चालूच होता. 1667 साली शिवाजीने पोर्तुगीजांना धडा शिकवला. हे पोर्तुगीज विरोधी राजकारण पुढे संभाजीनं सदैव रेटीत नेलं. या पोर्तुगीज विरोधी लढ्याचं कारण राजकीय होतं, तसंच स्पष्टपणे धार्मिकही होतं. शिवाजीच्या काळी इंग्रजांची शक्ती अजून फारशी वाढली नव्हती. तरी शिवाजीने इंग्रजांवर दाब म्हणून खांदेरीला तटबंदी केलीच. पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्याशी शिवाजीची वागणूक पाहूनच स्वभावरेखन करताना शिवाजीच्या बुद्धीचा पल्ला ठरवता येईल, त्याच्या मनाची घडण सांगता येईल. शिवाजीला कोणी बालमित्र असतील असं वाटत नाही. शेषप्रश्न या कादंबरीत सव्यसाचीची जशी स्वभावरेखा आहे, त्याच्याशी मिळती जुळती शिवाजीची आहे. सव्यसाचीवर प्रेम करणारे आहेत, श्रद्धा ठेवणारे आहेत, त्याच्याशी वाद घालणारे आहेत. सर्वांच्या लक्षणाची जाणीव सव्यसाचीला आहे. चुका करणाऱ्यांबाबत त्याला अनुकंपा आहे. आपण जे काम करतो त्याला सर्वांनी सहाय्य करावं असं त्याला वाटत नाही. कवींनी क्रांतिगीतं गाऊ नयेत, त्यांनी स्फुरतील ती गाणी गावीत. सांसारिकांनी चोख संसार करावा, शोधकांनी शोध लावावेत. सर्वांची जीवनाला गरज आहे, पण माझं काम फक्त देश स्वतंत्र करण्याचं आहे असं सव्यसाची मानतो. देशहितासाठी गरज नसेल तर मोठ्यात मोठ्या अपराधाला तो सहज क्षमा करतो आणि गरज पडेल त्यावेळी निरपराधांची कत्तल ही सुद्धा साहजिकच आहे असं त्याला वाटतं. सव्यसाचीला जीवाभावाचा कोणी मित्र नाही. तो आदरणीय पण एकाकी आहे. शिवाजीचं स्वभाव रेखाटताना सव्यसाची एक वार बारकाईनं वाचावा अशी सूचना आहे. शिवाजीने हिंदू सरदार, जहागीरदार यांना मित्र करण्याचा सदैव प्रयत्न केला. दौलतराव मोरे, यशवंतराव मोरे, लखम सावंत, शृंगारपूरचा सुर्वे अशी अनेक उदाहरणं आहेत. पण समकालीन वतनदारांनी शिवाजीला कधीच साथ दिली नाही. शिवाजीला आणि पुढे बाजीरावाला नवे सरदार आणावे लागले. संपूर्ण आयुष्यभर हिंदू सरदार नेकीने आदिलशहा मोगल यांच्याशी वागले. त्यांच्या डोळ्यांसमोर एक हिंदू राज्य घडत होतं, पण त्यांना आस्था वाटली नाही. शक्य तर वैषम्य आणि असूयाच वाटली. समकालीनांना त्याचा ध्येयवाद किती पेटवू शकला याचं हे उदाहरण आहे. नवी तरुण पिढी मात्र पेटून उठलेली दिसते. 1669 साली अफझुल खानाला, 1665 साली जयसिंगाला फोडाफोडीच्या राजकारणात फारसं यश आलं नाही, हा त्याचा अप्रत्यक्ष पुरावा. प्रत्यक्ष 3 लक्ष फौज घेऊन औरंगजेबाला महाराष्ट्र 27 वर्ष प्रयत्न करूनही जिंकता आला नाही, हा देखील. जे शिवाजीच्या पदरी होते त्यांची निष्ठा मान्य केली, तरी आकलन किती जणांना? छत्रपतींच्या मंत्रिमंडळालाही त्या ध्येयवादाचे आणि राजकारणाचे पुरेसं आकलन दिसत नाही. नाहीतर अण्णाजी दत्तोने शिवाजीला करार करण्यास भाग पाडलं नसतं. करार असा आहे, राज्य वाढवण्या इतकेच व्यवस्था सांभाळणे महत्वाचे आहे, म्हणून नवी इनामे, वतन देताना, जहागिरी देताना व्यवस्थेचं काम करणाऱ्यांना 1 फूल, लढणाऱ्यांना 3 फुलं ही विभागणी असावी. शिवाजीचा सेनापती रुसतो आणि आदिलशाहीत जातो. शिवाजीचा मुलगा रुसतो आणि मोगलाईत जातो. व्यंकोजीशी त्याला लढावं लागतं. तर प्रतापराव गुजर शत्रूचा पूर्ण मोड न करता तह करून बसतो. शिवाजीच्या सहवासात 3 वर्ष गेलेल्या कृष्णाजी अनंत सभासदाला सुद्धा राजकारणाची सूत्र ज्ञात असलेली दिसत नाहीत. ती अस्सल कागदपत्रात ठिकठिकाणी दिसतात. शिवाजीने वेळोवेळी आदिलशाही आणि कुतुबशाही तह केलेले आहेत. 1660 नंतर शिवाजीने प्रसंग पाहून पोर्तुगीजांशी तह मोडले, मोगलांशी तह मोडले, पण आदिलशाही, कुतुबशाहीशी आपण होऊन तह मोडलेले नाहीत. मोगल विरोधी आघाडी संघटित करण्याची त्याची इच्छा होती. ती शिवाजीचं रक्षण होतं,
पण पोर्तुगीज सिद्धी जोहार यांचा मोड, डच आणि इंग्रज संरक्षण आणि आदिलशाही कुतुबशाही रक्षण अशी योजना. आदिलशाहीने आत्मघात पत्करला तरी ही योजना पत्करली नाही. कुतुबशाहीने शिवाजीशी भांडण केलं नाही, पण या योजनेचा उत्साहाने पुरस्कारही केला नाही. औरंगजेबाशी तह करून आदिलशाही जिंकण्याचा करार करण्यासही आणि परस्परात वाटून घेण्यास शिवाजी तयार होता. सुन्नी मोगल आणि शिया आदिलशाह परस्परांचे प्राण घेऊ शकू, पण शिवाजीशी तह म्हणजे या देशातून मुस्लिम आधिसत्तेची समाप्ती इतकं आकलन त्यांना होतं. हिंदू सरदारांना हे आकलन दिसत नाही. शिवाजीपासून प्रेरणा घेणारा एक छत्रसाल बुंदेला दिसतो. याच काळात पंजाबात औरंगजेबाविरुद्ध शीख प्राणपणाने झगडत होते. आर्य समाजाच्या उदयानंतर आणि आर्य समाजीयांनी केलेल्या कठोर टीकेमुळे आपण हिंदू नव्हेत अशी भूमिका शिखांनी 19व्या शतकाच्या शेवटी घेतली, पण 16व्या-17व्या शतकात शीख हिंदू धर्मरक्षणासाठीच लढत होते. दुर्दैवानं शिवाजी आणि शीख यांचा संबंध दिसत नाही. संभाजींनी हा जोडला. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग औरंगजेबाविरुद्ध लढतच होते. मराठ्यांशी संबंध जोडण्यासाठी ते दक्षिणेत आले. त्यावेळी 1708 साली त्यांचा वध झाला. मराठी आणि शीख यांचा संबंध काहीच नसावा ही एक दुर्दैवी घटना आहे. शिवाजीविषयी कादंबरी म्हटल्यावर अजून काही घटना निश्चित समजून घ्याव्या. पैकी एक शिवाजी तुकाराम संबंध आहे. तुकाराम 1608 ते 1651 या काळात होऊन गेला. त्याचं गाव देहू पुणे जहागिरीत होतं. शिवाजी तुकारामांच्या कीर्तनास जात असे. लोहगड येथील मंदिरात शिवाजी कीर्तन ऐकत होता. महम्मद बंगशाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, इत्यादी इत्यादी सर्व आख्यायिका थापा आहेत. तुकारामांनी शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितलं, ही थापच. रामदासी संप्रदाय 1649 कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशी बाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचं नाव गेलं नव्हतं. तुकारामाचा पांडुरंग मंदिर इनामाचा खटला शिवाजीसमोर चालला. त्याचा निर्णय शिवाजीने तुकारामाविरुद्ध दिला आहे. देहूला असणारे मराठेशाहीचे योमिये शाहूकालीन आहेत. शिवाजीच्या चरित्रात तुकारामाला कुठे जागाच नाही. यासंबंधीचे गाथ्यात उल्लेख आहेत, ते सारे प्रक्षिप्त आहेत. उदाहरणार्थ, वानू कितीरे सदया विठुराया दिनवत्सला हा अभंग परंपरा मानते की लोहगड मंदिर कीर्तनाच्या वेळचा आहे, पण हे खोटं आहे. तो अभंग प्रल्हाद चरित्रातील आहे. तुकारामांच्या हयातीत शिवाजीला वजनही आलं नव्हतं. मोठा पराक्रमही त्याने केला नव्हता. अजून रामदास प्रसिद्धीलाही आलेला नव्हता. रामदास यापेक्षा निराळा आहे. शिवाजी रामदास प्रत्यक्ष भेट इसवी सन 1672 साली झाली निश्चित. 1676 शिवाजीने समर्थांच्यासाठी सज्जनगड मोकळा करून दिला हेही निश्चित. चाफळच्या यात्रेला त्रास होऊ नये म्हणून 1668 ताकीद दिली हेही निश्चित. रामदासाची सर्वात जुनी चरित्र मेरुस्वामी दिनकर स्वामींची, त्यात शिवाजीचा उल्लेख नाही. शिवाजीचे सर्वात जुने चरित्र सभासदाचे, तिथेही रामदासाचा उल्लेख नाही. ज्यांनी रामदास चरित्र जवळून पाहिलं आणि रामदास निधनसमयी जे प्रौढ होते आणि ज्यांनी शिवाजी जवळून पाहिला त्यांनी रामदास उल्लेखलेला नाही. जिजाबाईच्या निधनसमयी रामदास तिथे होते ही माहिती बखरीची आहे आणि उत्तरकालीन बखरीची आहे. शिवाजीला समर्थांचा मंत्रोपदेश नाही. तो मंत्रोपदेश 1653 साली गोपाळ भट याचा आहे. स्वामींच्यामुळे आम्ही राज्यास अधिकारी झालो असे शिवाजी सर्वांनाच म्हणतो. समर्थांना, कचेश्वर भटांना, बाबा याकूतला सुद्धा. शिवाजीच्या उद्योगाला आरंभ 1645, त्याची मुद्रा असणारं नक्की पत्र 1646, रामदासी पंथाची स्थापना 1649. हा कालानुक्रम समजून घ्यावा. राजनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हा याचा अर्थ. दासबोध मी वाचलेला आहे, MA ला शिकविलेलाही आहे. त्यात राजकारण फारसं नाही, सगळा भक्तिमार्गच आहे. फक्त राजकारण हा शब्द आहे, त्या नावाचे समास आहेत, पण त्यातही राजकारण नाही. रामदासी पंथ आदिलशाहीत स्थापिला गेला आणि चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रू आहेत.
याचा अर्थ 1649ला रामदासासमोर शिवाजी नव्हता असा आहे, आणि ते स्वाभाविक आहे, कारण हा वेळ पावेतो शिवाजीचा फारसा पराक्रम कोणाला दिसलेलाच नव्हता. पण एकनाथाप्रमाणे रामदासही हिंदूंच्या पुनरुज्जीवनाची स्वप्न पाहत होता. हिंदू धर्माचा अभिमान म्हणून मुसलमानांचा राग त्याच्या मनात होताच. औरंगजेब, शिवाजी आणि रामदास दोघेही मेल्यावर 27 वर्ष जिवंत होता. पण औरंग्या पापी बुडाल्याची स्वप्न एकनाथानुसरण करीत रामदास आधीच पाहत होता. समोरचा पुरावा पाहून अनुमान करायचं तर रामदासाचे शिवाजीकडे उत्कटतेनं लक्ष 1659 नंतर गेलं असावं. तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, असा रामदासाचा दावा अनुमानाला पोषक आहे. शिवाजीला साधुसंतांविषयी आदर होता, आत्मीयता होती. साधुसंत तृप्त करणे, धर्मबिंधोक करणे तो स्वतःचं कर्तव्य समजत होता. हिंदू राज्य जन्मते आहे हे पाहून रामदास स्वाभाविकच हर्षोत्फुल्ल झाला असावा. शिवाजीचा विजय हा माझा विजय आणि शिवाजीवर संकट हे माझं संकट असं रामदासाला वाटलं असल्यास आश्चर्य नाही. शिवाजीचे काही हेर रामदासी म्हणून हिंडत असणं, अगर रामदासी मंडळींनी काही समजलं तर लगेच कळवणं असंही घडत असावं. पण हा इतिहास 1660 नंतरचा. प्रत्यक्ष राजकारणाशी रामदासांचा संबंध नव्हे. रामदास शिवाजी घनिष्ठता 1674 नंतरची हा क्रम ध्यानी असावा. शिवाजी महाराजांना भवानीने एक तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. एक होती तलवार, तिचे नाव भवानी तलवार, ती एकाकडून शिवाजीला मिळाली, हा आख्यायिकेचा सौम्य प्रकार. शिवाजीच्या तलवारीत भवानीने प्रवेश केला, हा दुसरा थोडा कडक प्रकार. भवानीने राक्षस संहारक शस्त्र अशी जी स्वतःची तलवार ती आशीर्वाद म्हणून शिवाजीला दिली, हा पूर्ण कडक प्रकार. अशी आख्यायिकेची 3 रूपं आहेत. ह्या दैवी खड्ग मिळण्याचा धागा एकनाथात आहे. रामदासांच्या नावे प्रसिद्ध असणारा आनंदवन भुवन हा शब्द एकनाथाचाच आहे. शिवाजीचं लहानपण पुराण कथा ऐकण्यात गेलं अशी एक समजूत आहे. हे पुराण एकनाथी भावार्थ रामायण अशी कल्पना केली तर शिवाजीला सर्व प्रकारची प्रेरणा मिळण्याचं ते एक हमखास ठिकाण आहे. पण वरील कल्पनेला काडी मात्र पुरावा नाही. पण ह्या कल्पितेला एक महत्व आहे. आपण म्हणतो जिजाबाई शिवाजीला रामकृष्णाच्या कथा सांगी, त्याऐवजी दोघेही भावार्थ रामायण पुराणिकांकडून ऐकत असं म्हटलं तर त्या ग्रंथाद्वारे सगळ्या शिवाजीच्या मनोधारणेची संगती लावता येते. शिवाजी हा स्त्रियांच्या अब्रूबाबत फार दक्ष असे. तो स्वतः विलासी नव्हता, विलासीपणा त्याला आवडतही नसे. आपल्या राज्यात देवळे, स्त्रिया, गायी, ब्राह्मण यांना उपसर्ग पोचू नये अशी त्याची ताकीद होती. शत्रूंच्या बायकांना सन्मानपूर्वक वागवण्याची त्यांची प्रथा तर खाफी खान यानेही वर्णन केली आहे. त्यामुळे कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजीच्या प्रकृती धर्मात बसते. ऐतिहासिक प्रकरण तर ते नव्हेच, शिवाजीचं चरित्र खऱ्या नाट्यप्रसंगांनी भरलेलं आहे. संभाजी मोहितेकडून पुरंदर घेणं, जिंकण्यास अवघड म्हणून प्रसिद्ध असणारे जावळीचे खोरं 3 महिन्यात घेणं, अफजुल खान पन्हाळगडाहून पलायन, शाहिस्तेखान सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, असे एकाहून एक अद्भुत पण सत्य प्रसंग तिथे आहेत. तिथे नाट्याला कमीच नाही. मग खोटी सुभेदाराची सून, हिरकणी बुरुज, स्वराज्याच्या सनदा झोळीत टाकणे यांची गरज काय? आणि हे घ्यायचं तर भवानी अंगात येणे, समर्थांसाठी वाघिणीचे दूध आणणे का नको? एका रामदासी बखरीत म्हटलं आहे की शिवाजीची आपणांवर निष्ठा किती हे पाहण्यासाठी स्वामींनी एकदा राजाची पत्नीच शृंगारून पाठवण्यास सांगितलं. राजेही असे स्वामी भक्त की त्यांनी तात्काळ पत्नी शृंगारून पाठवली. समर्थांनी आशीर्वादपूर्वक राजपत्नीची परत पाठवणी केली आणि राजाच्या निष्ठेची प्रशंसा केली. ही कहाणी का नको? अशी आख्यायिका सांगणारे एक मूर्ख आणि त्या ग्रंथबद्ध करून ठेवणारे शतमूर्ख. ह्या दंतकथा दोन्ही महापुरुषांची बदनामीच करतात, इतकंही त्यांना कळलं नाही. आख्यायिका दंतकथांनी उभा केलेला महादेवाचा अवतार, भवानीचा वरदहस्त असणारा मातृभक्त, वैराग्यपरायण, धर्मनिष्ठ, गुरुनिष्ठ, दैववादी आणि भवानीच्या कौलाप्रमाणे राजकारण करणारा, बालमित्रांच्या सहाय्याने शौर्य दाखवून राजा होणारा, भातुकलीचा शिवाजी रंगवायचा
की वास्तवाचं आकलन नीट करायचं, हा प्रश्न आहे. शिवाजीचं सारं आयुष्य लढण्यात आणि घोड्याच्या पाठीवर गेलं असं आपण म्हणतो. शेजवलकरांनी पुराव्याने शिवाजीची हयात मोजून त्याचे गडावर किती दिवस गेले हे दाखवले आहे. शिवाजी पटाईत घोडेस्वार होता, साहसी होता, यात वाद नाही. पण त्याचे नित्याचं वाहन कमी श्रमाचं पालखी आणि मेणा हे होतं. नित्य तो घोड्यावर नसे. 7 अष्टमांश जीवन त्याने किल्ल्यावर घालवलं. तपशीलवार योजना आखणं, त्या पार पाडून घेणं, आवश्यक तिथे स्वतः धोका पत्करून साहस करणं, ही त्याची पद्धत. निष्कारणची दगदग, अनाठायी साहसीपणा हा त्याचा स्वभाव नव्हे. शिवाजीच्या जीवनाचा क्रमही नीट समजून घ्यावा. दादोजी होते तोवर शिवाजीचे पराक्रम म्हणजे शिवाजीच्या नावे दादोजी आणि त्याचे सहकारी यांची योजना आणि पराक्रम. तसं तर कागदपत्रात संभाजीच्या नेतृत्वाखाली 1969-70 साली मराठी फौजांचे पराक्रम वर्णिले आहेत. त्याचं वय 12 ते 13. हे पराक्रम आणि युद्ध नियोजन प्रतापराव गुजरांचं. 1671 ते 1674 संभाजीच्या मुलकी कारभाराचे स्तुतीस्तोत्र सर्वत्र आहे. ती स्तुती खरं म्हणजे जिजाबाईची. 1648 साली लढाई झाली, तिचं श्रेय कावजी आणि साम्राज यांचं. शिवाजीचा नजरेत भरण्याजोगा पहिला पराक्रम जावळीचा. त्यावेळी तो 26 वर्षांचा होता. 15 वर्षांचा शिवाजी भौगोलिक ज्ञान, सेना नियोजन, युद्धाची योजना आखतो. जावळीत आपला माणूस म्हणून दौलतराव मोरेशी संबंध जोडतो. हे अमानवी आहे. आणि 1648 ते 1656 ही 8 वर्ष ज्या धीमेपणाने शिवाजीने काढली त्याला विसंगत आहे. शिवाजीसारख्या अलौकिक पुरुषाला सुद्धा राज्याभिषेकाला 44 वर्षांचं व्हावं लागलं, कारण ज्यांच्या विरोधी शिवाजीची झुंज होती ते सामान्य लोक नव्हते. प्रचंड सेना, कसलेले सेनानी, योजनाकुशल माहितगार आणि विरोधक कपटनीती, व्यावहारिक मुत्सद्देगिरी यांचा पूर्ण अर्क असा आलमगीर ही सामान्य माणसं नव्हती. अफजुल खान, शाहिस्ते खान, मिर्झा राजा जयसिंग, आलमगीर यापैकी एकही शत्रू सामान्य नव्हता. ज्याच्यावर शिवाजीने मात केली त्याचे कर्तृत्ववान आणि अजस्त्र व्यक्तिमत्व रंगवूनच शिवाजीचं मोठेपण वर्णन करता येतं. सर्व देवांना बंदिवान करणारा रावण, महापराक्रमी कुंभकर्ण आणि इंद्रजित यांचा पराभव करण्यातच रामाचं मोठेपण असतं. ढेकूण, मच्छर, उवा मारणे याला शिकार म्हणतच नाहीत. शिकार वाघ सिंहाचीच. या दृष्टीनं माधवरावापेक्षा शिवाजी रंगवणं अवघड, कारण इथे अनेक भव्य पुतळे उभे करावे लागणार आहेत. शिवाजीचे विरोधक रंगविण्यात अपयश आलं की अर्धा शिवाजी कोसळतो. शिवाजीचा मोठेपणा आणि त्याच्या मर्यादा नीट समजून घेतल्या पाहिजेत. 17व्या शतकातील युरोपच्या कोणत्याही राज्यकर्त्यामागे जसा युरोपचा रिनेसान्स आहे तशी पार्श्वभूमी शिवाजीला नाही. वारकरी पंथाच्या हिंदू धर्माभिमानी उदारमतवादाची धार्मिक पार्श्वभूमी फक्त त्याला आहे. म्हणून क्रॉमवेल या आधीच्या आणि नेपोलियन नंतरच्या माणसांपेक्षा शिवाजी निराळा आहे. त्याची मनोभूमिका इहलोकवादी नव्हे, लोकशाहीवादी नव्हे, तो समाजवादी नाही. बहुजन समाज सुशिक्षित आणि साक्षर करावा वा आपण छापखाने काढावे, शिवाजीने छापखाना काढण्याचा उद्योग केला होता, अशी एक समजूत मध्ये काही इतिहासकारांनी जोराने पुरस्कारलेली होती. स्त्रीदासचे विमोचन करावे, जातीभेद मोडावे, अस्पृश्योद्धार करावा, बालविवाह मोडावे, विधवा विवाह पुरस्कारावे असले विचार शिवाजीजवळ नव्हते. एखाद्याने असला पापी विचार मांडला असता तर शिवाजीने त्याचे हातपाय मोडले असते. तो तोफा आणि दारुगोळा सदैव इंग्रजांकडून किंवा डचांकडून घेई. आपण दारुगोळा निर्माण करावा याचा त्यांनी विचार केला नाही. हे युरोपियन आले कुठून आणि का आले याची फारशी माहिती शिवाजीला असणार नाही. त्याच्या जन्माआधी गॅलिलिओने आकाशात टेलिस्कोप लावला, कोलंबसने अमेरिका शोधली आणि मॅगेलिनने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली याची वार्ता छत्रपतींना नव्हती. जगातील सर्व थोर पुरुषांप्रमाणे शिवाजी आपल्या काळचं अपत्य होता. आपल्या काळाचं, या काळाच्या अंतप्रवाहाचं आकलन त्याला किती झालं
आणि आपल्या काळाच्या पुढे तो किती गेला, या कसोटीवर त्याचं मोठेपण ठरणार आहे. भाग 5 समाप्त होत आहे.